ज्या खताळांनी घराणेशाहीवर टीका केली, आज त्यांनीच त्यांच्या घरात उमेदवारी जाहीर केली नगराध्यक्षपदाची, तर मग त्यांची ही दुटप्पी भूमिका वाटते का तुम्हाला? गेल्या अनेक वर्ष सत्ता ही तांबे आणि थोरात या प्रस्थापित घराण्यांमध्येच होती संगमनेरमधील. तर मग विरोधक असं काय म्हणतायत की संगमनेरचा काय विकास झाला, गेल्या 40 वर्षात यांनी अशी काय कामं केलेली इथं? जर 40 वर्षामध्ये विकास झाला होता तर मग बाळासाहेब थोरात जे की तुमचे मामा आहेत त्यांना पराभवाला काय सामोरं जावं लागलं? 80,000 लाडक्या बहिणी संगमनेर तालुक्यात आहे. सगळेच्या सगळे फॉर्म थोरात साहेबांच्या यंत्रणेने भरलेले आहेत. थोडा गावचा लीड कमी केला म्हणजे साहेब याला जरा बोलतील, याला बदलतील तरी, अशी भावना असते. आणि मग या सगळ्यामुळं मला असं वाटतं की साहेबांचा पराभव झाला. आता नवरीचे खरे गुण लोकांसमोर यायला लागलेले आहेत. मागच्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये आणि शहरात गुन्हेगारी वाढली, गोवंश हत्याबाबत तुम्हीही की हे बंद झालं पाहिजे किंवा या गोष्टी रोखल्या पाहिजे, मग त्या काळात का नाही केल्या? त्यावेळेस हा प्रश्न महत्त्वाचा नाही वाटला का? वैयक्तिक वादामधून जर अशी एखादी घटना घडत असेल तर त्याच्यात आमचा काय दोष आहे? अजूनही काही आमच्याकडून चुका झालेल्या असतील ज्या नकळत किंवा म्हणजे अजाणतेमधून मनामध्ये झाल्या असतील, त्याच्याबद्दल आम्ही 100 वेळा माफी मागायला तयार आहे. त्यांनी आणलेल्या निधीवर मी आयत्या पिठावर जर रेगोट्या वाढल्याचं एकही उदाहरण दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन. आता ही जी नगर परिषदेची निवडणूक होणार आहे, विकासाचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा, आता हे कसं बॅलन्स होणार आहे? नेमकं 2.0 आहे तर काय? 2.0 म्हणजे संगमनेरला अपग्रेड करायचं आहे. इट्स टाइम टू अपग्रेड, अशा पद्धतीची ती लाईन आहे. थोरात कुठंही सक्रिय यामध्ये दिसत नाही. तर ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपचे गुणगानही गातात, तर मग नेमकं तुमचा पक्ष कोणता आहे? नमस्कार, मी प्रवीण सुरवसे आणि तुम्ही पाहतायत लेट्स अप मराठी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आपण आलेलो आहेत. संगमनेर शहरात जी निवडणूक पार पडणार आहेत, जे मातब्बर नेते आहेत असा संगमनेर तालुका आहेत, ह्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार सत्यजितदादा तांबे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की सत्यजित तांबे यांच्या ज्या पत्नी आहेत मैथिलीताई तांबे, या स्वतः नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. एकंदरीत त्यांनी एक जाहीरनामा जो सांगितलेला आहे, नेमकं ते काय आहे? संगमनेरकर त्यांना स्वीकारणार का? कारण संगमनेरची विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीने झाली, त्यानंतर आता ही जी निवडणूक होतीये त्याला देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं सत्यजित दादांशी आपण चर्चा करूयात, नेमकं ही निवडणूक कशी असणार आहे, नेमकी काय रणनीती असणार आहे. दादा, सर्वप्रथम लेट्स अप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी थेट प्रश्नावर येतो. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली तुम्ही, तर ज्या घराणेशाहीचा आरोप सातत्याने होत होता, तर मग तुम्ही देखील घराणेशाहीच केली. घरीच उमेदवार, जो घरचे उमेदवार आहेत, तुमच्या पत्नी आहेत, त्यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. कुठेतरी कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय केला असं वाटत नाही का? असं आहे की असे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे होते का जे नगराध्यक्ष पदाच्या योग्य होते किंवा त्यांच्यामध्ये त्या पद्धतीचं कॅलिबर आहे. घराणेशाही हा विषय जो आहे याच्यापासून कोणतं क्षेत्र लांब राहू शकत नाही असं माझं ठाम मत आहे. आणि मी अनेक वर्ष अनेक व्यासपीठांवर हे मत माझं मांडलेलं आहे. किंबहुना मी तर असं म्हणत असतो की घराणेशाहीमध्ये अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक होतो, एखाद्या पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो, तसा राजकारण्याचा मुलगा राजकारणी होतो. बरोबर. परंतु वारसाने संधी मिळते, कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं, या वाक्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. एखाद्याला संधी मिळू शकते की बाबा मी राजकारणात आहे म्हणून माझ्या पत्नीला संधी मिळू शकते, पण माझी पत्नी जर काम करू शकली नाही तर तिला पुढच्या पंचवार्षिकला लोक नाकारायलाही मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळं वारसाने संधी मिळते, कर्तृत्व आपल्याला सिद्ध करावं लागतं, याच्यावर माझा विश्वास आहे. घराणेशाही त्याच्यामुळे कोणत्या क्षेत्रापासून लांब नाही, हेही माझं म्हणणं ठाम आहे. आणि माझा एक मुद्दा स्पष्ट आहे की ह्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट असताना उलट काही लोकांनी मात्र
घराणेशाहीवर टीका करणं, प्रस्थापितांच्या विरुद्ध भाषणं करणं बरोबर. आणि त्याच्यातून जनसामान्यांना भडकावणं, हे करून निवडणुका लढणं, निवडणुका जिंकणं आणि मग परत प्रस्थापित होण्यासाठी स्वतःच्याच कुटुंबामध्ये उमेदवारी देणं, हे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लोकांच्या मनावर डोळ्यामध्ये केलेली धूळफेक आहे. एखादी भूमिका असेल तर ती स्पष्टपणे त्या भूमिकेच्या मताशी आपण बरोबर. सहमत राहिलं पाहिजे. भूमिका बदलता कामा नये असं मला कायम वाटतं. आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये आम्ही खूप प्रयत्न केला की बाहेरचा उमेदवार आपण कुटुंबाच्या बाहेरचा देऊ शकतो का, याचीही चाचपणी आम्ही निश्चितपणाने केली होती. अनेक उमेदवार आमच्याकडं होते का जे योग्य होते, त्यांच्यात कॅलिबर होतं. पण ज्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आम्ही घेतलं त्यावेळेस एक मत आलं की जे विजन तुमच्याकडे आहे, जर नगरपालिका ही मला सांभाळायची असेल बरोबर. आणि या शहरासाठी जर माझं काही व्हिजन असेल, माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्यावेळेस इथं नगराध्यक्ष झाले तिथून पुढे खऱ्या अर्थाने आम्ही या शहरामध्ये अनेक प्रश्न मार्गी लावले. माझ्यानंतर आई नगराध्यक्ष झाल्या, इथं दिलीपराव पुंड असतील, विश्वासराव मुर्तडक असतील, अरुण वाकचौरे असतील, 78 मतं असलेल्या मायक्रो ओबीसी मधील लोणारी समाजाचे कैलास शेठ लोणारींना देखील आम्ही नगराध्यक्ष केलेला आहे. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ही संधी मागच्या काळामध्ये आम्ही दिली. आता ज्यावेळेस मी स्वतः नगरपालिकेमध्ये लक्ष घालणार अशा पद्धतीची भूमिका मी ज्यावेळेस मांडली त्यावेळेस सगळ्यांचं मत पडलं का तुमचं विजन पुढं कोण सक्षमपणे घेऊन जाऊ शकतं, बरोबर, अशा कोणत्याही उमेदवाराला तुम्ही उमेदवारी द्या. आणि जेव्हा लोकांचा कौल आम्ही बघितला तेव्हा डॉक्टर मैथिली तांबे यांचं नाव पुढे आलं. बरोबर. लोकांचं म्हणणं असं पडलं आमच्या जवळच्यांचं आणि सामान्य माणसाचं की तुमच्या परिवारात जर हे राहिलं तर निश्चितपणाने नगरपालिका आजपर्यंत जशी काम करत होती, विकासाभिमुख आमचं काम कारभार होता, भ्रष्टाचार मुक्त आमचा कारभार आहे. आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण या संगमनेर शहरामध्ये मागच्या 30, 40, 50 वर्षामध्ये झालेलं नाही. हे सगळं जे आहे हे जर टिकवायचं असेल, याला अजून पुढे घेऊन जायचं असेल तर तुमच्या परिवारातच ते द्यावं असा लोकांचा आग्रह होता आणि त्यामुळे मला ती भूमिका घ्यावी लागली. घराणेशाहीच्याच मुद्द्यावर परत एकदा येतो. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून ज्यावेळेस विधानसभा निवडणूक झाली या ठिकाणी बाळासाहेब थोरातांविरोधात अमोल खताळ हा सामना झाला. ज्या खताळांनी घराणेशाहीवर टीका केली, आज त्यांनीच त्यांच्या घरात उमेदवारी जाहीर केली नगराध्यक्षपदाची, तर मग त्यांची ही दुटप्पी भूमिका वाटते तुम्हाला? जे तुमच्यावर आरोप करता येतात तर त्यांनीच घरामध्ये जी ही भूमिका घेतलेली आहे घराणेशाहीची, तर मग त्यांची भूमिकेवर काय बोल? नाही, तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीतही कदाचित पत्रकारिता करताना या मतदारसंघात फिरले असाल, बरोबर, त्यावेळेसही तुम्ही ग्राउंडवरच्या लोकांचे काही चर्चा केली असेल. तुम्हाला काय वाटतं त्या भूमिकेबद्दल? नाही, घराणेशाही तर आता त्यांनी त्या निवडणुकीत त्याचा मुद्दा वापरला, बरोबर, मोठे मोठे भाषण केले, हो नक्की, मोठ्या सभा गाजवल्या. हो, मग आज ज्यावेळेस एखाद्या, माझं असं मत आहे, मी तर घराणेशाहीला माझा विरोध नाहीच आहे. मी तर काय मगाशी पण बोललो की घराणेशाहीमध्ये कोणतं क्षेत्र लांब राहू शकत नाही ह्या मताचं मी आहे. पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो, संपादकाचा मुलगा संपादक होतो, पण मग निदान बोलू तरी नका ना. तुम्ही लोकांची दिशाभूल का करताय? तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लोकांना पुढे आणायचंय राजकारणामध्ये तर तुम्ही आणा, त्यांचं कर्तृत्व त्यांना दाखवू द्या, त्यांचं कर्तृत्व त्यांना सिद्ध करू द्या, त्यांना संधी द्या, माझी काही हरकत नाही. परंतु एका बाजूला घराणेशाहीवर बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे, हे योग्य आहे का? हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. असंही म्हटलं जातंय की तुमच्यावर आरोप केला जातोय की तुम्ही सातत्याने त्याच उमेदवाराला जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना संधी दिली जाते, मग बाकीचे कार्यकर्ते जे राहिले तर त्यांनी फक्त मग सतरंजच उचलायच्या का? नाही, असं नाहीये. यावेळेस आम्ही 31 पैकी 20 लोक नवीन दिले आणि 11 लोक अनुभवी दिले. शेवटी नगरपालिका चालवत असताना अनुभवी लोकांची देखील त्या सभागृहामध्ये उपस्थिती अत्यंत गरजेची आहे आणि म्हणून नव्या जुन्याचा जो मेळ घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मला असं वाटतं 65-70% नवीन चेहरे, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? काही तर अनुभवी लोक असावे लागतात सभागृहात, बरोबर, नाहीतर मग सगळंच नव्या लोकांच्या हातात दिलं, त्यांना जर काय अनुभव नसेल तर ते कारभार कसा चालवतील? आणि म्हणून नव्या जुन्याचा मेळ घालत 70% नवीन चेहरे, 30% अनुभवी चेहरे, अशा पद्धतीचं सुंदर असं आम्ही टीम या ठिकाणी तयार केलेली आहे. पण आता जर तुम्ही जर म्हटला की अनुभवाची गरज आहे, तर मग आता असा मुद्दा आहे की तुम्ही राजकारणी आहात, घरी पण राजकीय वारसा आहे, तर तुमच्या पत्नी ज्या आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचा राजकारणाचा असा फारसा संबंध नाहीये, त्या डॉक्टरी पेशा आहेत, तर मग आता हे गणित कसं जुळून येणार?
नाही, त्याच्यात मी तुम्हाला तेच सांगतो की ज्यावेळेस आपण नवीन माणसं तयार करावं लागतात राजकारणामध्ये. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो राज्याचा, आणि राज्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना मी सुपर 1000 नावाचा प्रोग्राम केला होता. आणि सामान्य घरातले किंवा ज्यांना स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीतून राजकारणात यायची ज्यांची इच्छा आहे अशा लोकांना आम्ही संधी देत होतो. शेवटी प्रत्येक अनुभवी माणसात सुद्धा कधीतरी नवीन होता. बरोबर. प्रत्येक अनुभवी माणूस सुद्धा कधीतरी नवीन होता. सुरुवात कुठंतरी करावंच लागतं. बरोबर. आणि म्हणून नव्या जुन्याचा मेळ हा महत्वाचा मुद्दा आहे. 11 अनुभवी 20 नवीन चेहरे, मला असं वाटतं हेच याचं मोठं समीकरण आहे. आणि म्हणून नवीन चेहरे द्यावा लागतात, त्याला सुरुवात करावं लागते. आज डॉक्टर मैथिली या क्षेत्रामध्ये येत आहेत, त्यांना समाजसेवेची आवड आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये ते व्यावसायिक कुटुंब जरी असलं, म्हणजे ते बिझनेस मधले फॅमिली आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या कायम अग्रेसर राहणारा परिवार त्यांचा आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची म्हणजे सेवा कशी करावी याचं जाण त्यांना आहे. समाजामध्ये जाताना शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टर जरी असल्या तरी शिक्षण क्षेत्रात ते काम करतायत. आणि मला असं वाटतं का संवेदनशील जर कोणी माणूस असेल तर त्यांनी समाजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि राजकारण हे समाजकारणाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे, आणि म्हणून राजकारणातही त्यांनी आलंच पाहिजे असं माझं मत आहे. दादा, आणखी एक विषय होता की गेल्या अनेक वर्ष सत्ता ही तांबे आणि थोरात या प्रस्थापित घराण्यांमध्येच होती संगमनेरमधील. तर मग विरोधक असं काय म्हणतायत की संगमनेरचा काय विकास झाला गेल्या 40 वर्षात, यांनी अशी काय कामं केलेली इथं? असं आहे की 40 वर्षात काय कामं केली ह्याचा जर पाढा मी वाचायला लागलो तर तुम्हाला तुमचा वेळ पुरणार नाही अशी परिस्थिती आहे. सगळ्यात मूलभूत प्रश्न, मी फक्त शहरापुरतच बोलतो आणि फक्त मागच्या काही काळातलंच बोलतो. शहरामध्ये 90च्या दशकामध्ये 91 साली माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. तेव्हाची परिस्थिती अशी होती का खड्ड्यामध्ये उतरून नळ असायचा आणि त्या नळामध्ये लोकांना पाणी भरावं लागायचं. 2-2, 4-4 दिवस पाणी येत नव्हतं. नदीला पाणी असेल तेव्हा पाणी यायचं, नदीचं पाणी गेलं की पाणी यायचं नाही. मोटर लावा लागायची वर पाणी चढवायला. मी जर मोटर विकत घेऊ शकण्याची माझी कॅपॅसिटी असेल तर मी मोटर घ्यायचो, पुढच्याला पाणी मिळत नव्हतं. म्हणून आम्हाला सकाळी 7 ते 8 लाईट घालवावं लागायची ज्यावेळेस पाणी यायचं, की जेणेकरून मोटर कोणी चालू करणार नाही आणि सगळ्यांना पाणी मिळेल. तिथपासून आज आम्ही 2 टाइम पाण्यापर्यंत आलेलो आहे. आमच्या पाण्याचा TDS महाराष्ट्रात कोणतीही महानगरपालिका, म्हणजे मुंबई महापालिकेत पाणी जे दिलं जातं नळाला, त्याचा TDS 300 ते 500 TDSचं पाणी असतं. आणि संगमनेरचं पाणी हे 50 ते 150 TDS मध्ये आहे, जेणेकरून संगमनेरात RO ची सुद्धा गरज नाही. हे मी सांगतोय असं नाही, याचे रिपोर्ट्स आहेत आणि त्याचेच बक्षिसं आम्हाला मिळालेले आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये 27 कोटीचे बक्षिसं आम्हाला कचरा व्यवस्थापन असेल, स्वच्छता असेल, माझी वसुंधरा असेल, या विविध स्पर्धांमध्ये मिळालेले आहेत. त्याचं कारण आहे की आम्ही ते काम केलेलं आहे. आज इथं स्टेडियम आहे, ऑस्ट्रेलियन महिलांची क्रिकेट टीम आमच्या स्टेडियमला येऊन खेळते. इतकं सुंदर स्टेडियम आम्ही केलेलं आहे. नगर शहरामध्ये सुद्धा टर्फ विकेट नाहीये, आमच्याकडे टर्फ विकेट आहे. आमचं बंदिस्त 1000 लोकांचं बसण्याची कॅपॅसिटी असलेलं नाट्यगृह आहे. 1000 कॅपॅसिटीचं नाट्यगृह तालुका पातळीवर कुठं नाही. आज आमच्याकडे 7.5 कोटी रुपये खर्च करून आम्ही ट्रक टर्मिनस केलेला आहे जुन्या पंचायत समितीच्या शेजारी, ज्याचं उद्घाटन आता पुढच्या 1 महिना 2 महिन्यामध्ये होईल. ते ट्रक टर्मिनस तालुका पातळीवर कोणत्याही तालुक्यात नाही असं आहे. आम्ही आज 35 गार्डन, प्रत्येक ओपन स्पेस नगरपालिकेने ताब्यात घेऊन तिथं गार्डन तयार करून तिथले ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, यांना आम्ही तिथं विरंगुळ्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे सगळे मूलभूत प्रश्न जे आहेत गावातले हे सोडवण्याचं काम केलं. इथं उत्तम आरोग्य आहे, उत्तम शैक्षणिक व्यवस्था आहे, उत्तम पद्धतीचं सामाजिक समतोल आहे. कुठेही आम्ही जातीय तेढ या ठिकाणी या शहरामध्ये निर्माण करू दिला नाही. म्हणजे एक क्वालिटी लाईफ ज्याला म्हणतो आपण, शेवटी शहरामध्ये राहण्याला लोक काय येतात, तर एक जीवनशैली असावं लागते एक चांगल्या पद्धतीची कोणत्या शहरामध्ये, ती मला असं वाटतं की संगमनेरामध्ये आहे. जो माणूस संगमनेरमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने येतो तो इथंच स्थायिक होतो, इथून परत जात नाही. अशा अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तेच आमचं यश आहे. पण तुम्ही आता 40 वर्षांचे विकास कामांचा आलेख सांगितला, मग एक 2 प्रश्न जोडून होते त्याला, की जर 40 वर्षामध्ये विकास झाला होता तर मग बाळासाहेब थोरात जे की तुमचे मामा आहेत त्यांना पराभवाला का सामोरं जावं लागलं? नाही, बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव हा राजकीय पराभव झालेला आहे. तो विकास कामं केली म्हणून नाही झालेला आहे. याचे 4-5 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे
थोरात साहेब ज्यावेळेस राज्य पातळीवरचे नेते झाले हम्म, किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले, हम्म. साहेबांचा संपर्क जो आहे हम्म. तो थोडा थोडा कमी झाला. बर. कमी झाल्यानंतर काय झालं की स्थानिक पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांमार्फतच आमचा संपर्क खाली राहिला. बर. मी युवक काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष झालो. हम्म, हम्म, मी माहेरच फिरत राहिलो. हम्म. माझे वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार झाले. हम्म. 5 जिल्ह्यात ते फिरत राहिले. त्यामुळे आमचा सगळा जो संपर्क इथला तो हम्म. थोडा थोडा कमी झाला. हम्म. तो कमी झाल्याचं एक पहिलं कारण आहे. बरं. दुसरं कारण लाडकी बहीण योजना आली. हम्म. लाडक्या बहिणींना त्या 4-4, 5-5 हप्ते एकाच वेळेस मिळाले. आता संगमनेरच्या लाडक्या बहिणींचा जर तुम्हाला हिशोब सांगितला हम्म. तर 86,000 लाडक्या बहिणी संगमनेर तालुक्यात आहेत. अरे बापरे, एवढी मोठी लोकसंख्या म्हणजे महिलांची संख्या आहे. आणि ते आम्ही भरलेले आहेत फॉर्म. अरे बाप. 86,000 लाडक्या बहिणी संगमनेर तालुक्यात आहे. हम्म. आणि सगळेच्या सगळे फॉर्म थोरात साहेबांच्या यंत्रणेने भरलेले आहेत. त्यावेळेस लोक हम्म. थोरात साहेबांना सल्ला देत होते का कशाला साहेब हे लाडक्या बहिणीचे तुम्ही फॉर्म भरतायत, पायावर हम्म. कुऱ्हाड पाडून घेतायत. साहेब हम्म. म्हणले नाही, शासनाची जर योजना असेल तर ती माझ्या घेतलं लोकांपर्यंत पाहिजे. पोहोचली पाहिजे. बरोबर. म्हणून शासनाची योजना म्हणून साहेबांनी ते केलं. हम्म. आणि आज काय झालं, त्या लाडक्या बहिणींना लोकांनी धमक्या दिल्या का तुम्ही मतदान केलं नाही तर तुमचे पगार बंद होतील, हम्म. लाडकी बहीण योजना बंद योजना बंद होईल, होईल. तुम्ही यांच्या बरोबर फिरले तर तुम्हाला बंद करून टाकू, अशा हम्म. धमक्या दिल्या. हम्म. हम्म. बरं झालं तर झालं. हम्म. आज त्या 86,000ची लाडक्या बहिणी संख्या किती झाली, आज ती 50,000 वर आली. बरोबर. 36,000 लाडक्या बहिणी हम्म. मागच्या 1 वर्षात बंद केल्यात. म्हणजे वगळण्याचं काम सुरू झालं. वगळण्याचं रोज काम चालू आहे. आणि बर. मी तुम्हाला सांगतो हम्म. की सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावर टांगती तलवार हम्म. ठेवण्याचं सरकार काम तर नाही झालेलं आहे. म्हणत आहे. सरकार तर म्हणतं की ते चालूच राहणार आहे. रोज कारण काढले जात आहेत. हम्म. 21 वयाच्या आतल्या शोधल्या हम्म. बंद केल्या, 65च्या वरच्या शोधल्या बंद केल्या, दुसरी योजनेमध्ये आहे बघितलं बंद केलं. म्हणजे काही ना काही कारण काढून हम्म. या लाडक्या बहिणींचे पगार बंद करण्याचं काम हम्म. हे सातत्याने चालू आहे. हम्म. तिसरं महत्वाचं कारण आमच्या इथं जातीय हम्म. धार्मिक तेढ बर. निर्माण करण्याचं काम हा. विधानसभेच्या आधी झालं. हम्म. चौथं म्हणजे ज्या पद्धतीचं आक्रमण, परकीय आक्रमण आमच्या तालुक्यामध्ये झालं बर. आणि त्यांनी ज्या पद्धतीने इथे आर्थिक आणि सगळ्या बाबतीची ताकद लावली, हम्म. तो एक विषय झाला. आणि म्हणून राजकीय पराभव बाळासाहेब थोरात साहेबांचा झालेला आहे. त्यांचा पराभव आज कोणालाही विचारा तुम्ही, हम्म. विकास केलाय का, तर कोणी नाही म्हणू शकत नाही. हम्म. अडचण एवढीच आहे की ह्या सगळ्या राजकीय कारणांमुळं हम्म. आणि एक लोकांच्या मनामध्ये आलं की थोडा लीड कमी करू, थोडा लीड कमी करू. एक वर्ग तो पण होता बरं. की लीड कमी म्हणजे करू. एक नाराजीचं सुरू होतं म्हणजे. नाराजी म्हणजे कसं असतं की कार्यकर्ता तोरात वागत असतो हम्म. त्या वॉर्डातला, त्या गावातला. बरं. लोकांना वाटतं चला याला जरा जागेवर आणू, हम्म. थोडा गावचा लीड कमी केला म्हणजे साहेब याला जरा बोलतील, याला बदलतील तरी, बरं. अशी भावना असते. हम्म. आणि मग या सगळ्यामुळं मला असं वाटतं की साहेबांचा पराभव झाला. मनातून, हम्म. संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या मनातून बाळासाहेब थोरातांचा पराभव झालेला नाही, बरं. ही वस्तुस्थिती आहे. बरं, आता त्याला दुसरा जोडून प्रश्न असा होता की जर समजा विधानसभेला तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना असो किंवा काही नाराजी वगैरे हे, पण आता मग त्याचं रिफ्लेक्शन जसं 2024ला एक कुठेतरी नाराजीचा सूर म्हणता येईल लोकांचा काहीसा, तर आता जी निवडणूक आहे संगमनेर नगर परिषदेची, याच्यामध्ये त्याचे काही पडसाद पडतील का असं वाटतंय का? काय झालंय याच्यामध्ये, आता लोकांनी 1 वर्षात मागच्या हम्म. लोकांना अंदाज आलेला आहे. हम्म. लोक बदल, कसं असतं, नवी नवरीचे नव्हते. 9 दिवस असतात. बरोबर. मग नवरी जेव्हा तिचे खरे गुण दाखवायला लागते हम्म. तेव्हा सगळ्यांना कळायला लागतं का हम्म. काय चाललेलं आहे. आता नवरीचे खरे गुण लोकांसमोर यायला लागलेले आहेत. हम्म. मागच्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये आणि शहरात गुन्हेगारी वाढली, हम्म. ज्या पद्धतीने या ठिकाणी आज कालच एक घटना घडली. हम्म. काल एक म्हणजे 15 दिवसापूर्वी हम्म. भारतीय जनता पार्टीचाच एक कोणतरी कार्यकर्ता हम्म. हा ड्रग्ज विकताना पकडला. तो आजही जेलमध्ये आहे, बरं. गुप्ता नावाचा. हम्म. त्याच्यानंतर आता कालचा किस्सा तुम्हाला सांगतो हम्म. की ह्या आमच्या कॉलेजच्या बाहेर हम्म. एका मुलाने दुसऱ्या मुलाचं हम्म. मनगटापासून हात तोडला. हा, मी ती वाचली ती घटना. बरोबर. ज्यांनी तोडला हम्म. तो मुलगा जो आहे हम्म. त्याची आई आणि त्याचे वडील हे सत्ताधारी पक्षाच्या संघटनेमध्ये आहेत हम्म. आणि विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या 24 तास बरोबर असतात. बरं. काय? हम्म. ही गुन्हेगारी आमच्या तालुक्याने कधी पाहिलेली नाहीये. असे प्रकार आम्ही पाहिले नाहीयेत.
पण दादा तुम्ही जर म्हणतायत ना, त्याच गुन्हेगारीच्या प्रश्नावर एक असा एक प्रश्न होता, की तुम्ही जर म्हणतायत की आता ही गुन्हेगारी वाढली, तर यापूर्वी तुमची सत्ता होती, मग त्यावेळी वेळी गुन्हेगारी होतीच ना, मग त्यावेळेस ती रोखण्यामध्ये अपयश आलं का? मग ते आत्ता दिसती म्हणून मग एक राजकीय टीका-टिप्पणी करायची म्हणून तुम्ही म्हणतायत का? नाही, ती गुन्हेगारी बघा, एक हं, हं. गुन्हेगारी अशी असते का ती प्रत्येक गावात असते, प्रत्येक शहरात असते, प्रत्येक तालुक्यात असते. बरं. ती थोड्या बहुत प्रमाणात चालू असते. हं, हं. पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो, हं, हं. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या पीआयच्या खुर्चीला लाथ मारेपर्यंत जातं, हं, हं. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये रात्री 12 ते 4च्या दरम्यान हं, हं, हं. 3दा भांडणं, हं, हं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर होतात आणि पोलिसांसमोर एकमेकाला मारहाण, विद्यमान जे शिवसेना शहर प्रमुख आहे बरं. त्याच्याच श्रीमुखात मारली एका कार्यकर्त्यांनी, त्यांच्याच हं, हं. इथपर्यंत प्रकार जातात. जेव्हा की आज काल परवा पोलीस काही ठिकाणी मिटवायला गेले भांडणं, हं, हं. पोलिसांवर हात उचलला गेला. हं, हं. गोवंश हत्या बंदीच्या नावाखाली हं. ज्यावेळेस राजकारण झालं, हं, हं. ते रोज इथं आज गोवंश सापडतंय, हं. रोज बीप सापडतंय, ते कुठून येतंय? हे सगळे प्रकार लोकांच्या समोर येत आहेत ना. हं, हं, हं. छोटी मोठी गुन्हेगारी ही चालू असते. त्याच्याबद्दल हं, हं, हं. मी म्हणतो पोलीस त्यांच्याबद्दल बघतील काय करायचे. पोलीस हं, हं, त्याच्यावर हं. कारवाई करत असतात त्यांच्या पद्धतीने. पण जो आत्मविश्वास गुन्हेगारांचा वाढलाय मागच्या हं, हं, हं. वर्षभरामध्ये, हं, हं. तो मला असं वाटतं की थोडासा चिंताजनक आमच्या गावासाठी आहे. ते गुन्हेगारांचं एक म्हटलं तुम्ही, तर असा विषय होता की संगमनेरमध्ये सर्वाधिक कत्तलखाने आहेत, असं आम्ही ऐकलंय तर. तर मग आता कत्तलखाने नव्याने तर सुरू नाही झालेले, हे अनेक वर्षांपासून होते. तर मग जर ती जी तुमची भूमिका होती गोवंश हत्याबाबत तुम्हीही की हे बंद झालं पाहिजे किंवा या गोष्टी रोखल्या पाहिजे. मग मग त्या काळात का नाही केल्या? हे त्यावेळेस हा प्रश्न महत्त्वाचा नाही वाटला का? आणि असं आहे की कत्तलखाने बंद करण्यासाठी हं, हं. आम्ही एक अधिकृत कत्तलखाना हं, हं. नगरपालिकेच्या वतीने चालू केला होता. बरं. स्लॉटर हाऊस. हं, हं. नगरपालिकेने तिथे ते काही काळ चालवला. ज्यांनी चालवायला घेतला हं, हं. तो माणूस बँक करप्ट झाला. बरं. बँक करप्ट झाल्यामुळं त्याला सील झालं, ते कोर्टात गेलं, त्यांनी नगरपालिकेचं भाडं थकवलं हं, हं. आणि म्हणून पुन्हा एकदा या अशा पद्धतीचे कत्तलखाने हे सुरू झाले. हं, हं. माझा मुद्दा असा आहे की ज्यांनी कत्तलखान्यांवर भाषणं केली, हं, हं. ज्यांनी कत्तलखान्यावर मतं मागितले, हं, हं. ज्यांनी गोवंश हत्यावर मतं मागितले, हं, हं. त्यांनी मागच्या वर्षभरामध्ये गोवंश हत्याबंदी केली का? हं, हं. हा खऱ्या अर्थाने माझा प्रश्न आहे. हं, हं. जर केली तर मग रोज इथं बातम्या काय येत आहेत? हं. इतक्या किलो बीप सापडलं, इतक्या लाखाचं बीप सापडलं, या हं. बातम्या काय येत आहेत? आजही एलसीबीला कारवाई का करावी लागतीये? हं. आजही पोलिसांना का करावं लागते? पोलीस आणि जे काही लोक असतील हं, हं. हे संगनमताने हप्ते घेऊन आमच्या तालुक्यामध्ये, शहरामध्ये सर्रास हं, हं. अवैध धंदे करतायत, असं माझं स्पष्ट मत आहे. तर आपण गुन्हेगारी क्षेत्र किंवा इथलं जो क्राईम होतोय त्या गोष्टीवर पुन्हा येऊया, की मध्यंतरी जे लोकप्रतिनिधी आहेत इथले अमोल खताळ यांच्यावरती हल्ला झाला होता. तसंच अनेक काही घटना अशा घडल्या की त्यांच्या विरोधातल्या. असंही म्हटलं जातंय की त्या गोष्टींना तुमचं काही पाठबळ वगैरे आहे किंवा जाणीवपूर्वक संगमनेर अशांत ठेवण्यासाठी हा तुमच्याकडूनच केलेला प्रयत्न आहे? नाही, जाणीवपूर्वक संगमनेरला कशाला आम्ही अशांत ठेवू? संगमनेर आमचं शहर आहे, संगमनेर आमचा तालुका आहे. हं, हं. हा आम्हालाच सांभाळायचा आहे, याला आम्हालाच पुढे घेऊन जायचं, हे आमचे लोक आहेत. हं, हं. आम्ही कशाला जाणीवपूर्वक अशांत करण्याचा प्रयत्न करू? जे काही घटना घडली होती हं, हं. लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये, हं, हं. ती का घडली होती ती जगासमोर आलेली आहे. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता. हं, हं. त्याचं राजकीय भांडवल आम्ही केलं नाही. राजकीय त्याच्यावर टीका टिप्पणी केली नाही. वैयक्तिक वादामधून हं, हं. जर अशी एखादी घटना घडत असेल हं. तर त्याच्यात आमचा काय दोष आहे? आणि असं नाही ना की वैयक्तिक वादातून झाली हे हं. लपून आहे. सगळ्या हं. जगाला माहिती आहे. त्याचे कागदपत्र आहेत आणि ती आजची नव्हती, हं, हं. ती जुनी घटना होती, त्याचे पडसाद आज उमटले होते. हं, हं. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं हं, हं. हे काही योग्य नाही. हं. या प्रत्येक घटनेचा पूर्व इतिहास काय आहे हे देखील जाणीव हं. मला असं वाटतं पण लोकांनी. त्यांचं असं सातत्याने म्हणणं येतं की त्यांनी अजून पराभव स्वीकारला नाही म्हणून कुठंतरी ती अस्थिरता आहे आणि आम्हाला काम व्यवस्थित करून नाही द्यायचं असं ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. मी तुम्हाला सहज माहिती म्हणून सांगतो हं, हं. की इलेक्शन नंतरच्या पहिल्याच कार्यकर्त्यांच्या सभेत हं, हं. पराभव आम्ही स्वीकारला. हं, हं. मी तर जाहीररित्या लोकांची माफी मागितली आणि आजही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हे स्पष्ट सांगतो की जो काय साहेबांचा पराभव झाला त्याचे कारण मगाशी पण मी सांगितले. हं, हं. ते सगळे आम्ही मान्य केलेले आहेत. बरोबर. त्या चुका आम्ही स्वीकारलेल्या आहेत. हं, हं. त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. अजूनही काही आमच्याकडून चुका झालेल्या असतील हं. ज्या नकळत किंवा म्हणजे अजाणतेमधून मनामध्ये झाल्या असतील हं, हं. त्याच्याबद्दल आम्ही 100 वेळा माफी मागायला तयार आहे जनतेची. कारण ही जनता आमची आहे, हे आम्ही बरोबर. लोक आहेत, हे हं, हं. आमचे लोक आहेत.
यांची माफी मागण्यासाठी आम्हाला काही वाईट वाटण्याचं किंवा कमीपणा असण्याचं काही कारण नाही. किंवा पराभव मान्य केला नाही हे चुकीचं आहे. पराभव आम्ही मान्य केलाय, त्याच्यावर आम्ही काम करतोय. मुद्दा हा आहे की यांना काम करू द्यायचं नाही असं जर म्हणत असतील तर मी छोटं उदाहरण देतो की संगमनेर मधून नाशिक पुणे रेल्वे जावी यासाठी मी हे तुम्ही सातत्याने प्रयत्न निवडून केला. येण्याच्या आधीपासून मी प्रयत्न करतो. बरोबर. हो. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून विधान भवनामध्ये मी या रूटवरच्या सगळ्या आमदारांची म्हणजे नाशिक पासून पुण्यापर्यंतच्या आमदार आणि खासदारांची बैठक कॉल केली. त्या बैठकीला मी स्वतः अमोल खताळांना फोन लावून निमंत्रण दिलं. बरं. मला जर त्यांना कामात घ्यायचं नसेल, मला जर त्यांना मोठं होऊ द्यायचं नसेल तर मी कशाला निमंत्रण दिलं असतं. मी श्रेयवादाचे ते माझ्यावर आरोप करतात. जर श्रेयवाद मला जर करायचा असता तर मी जी मीटिंग कॉल केली त्याच्यात यांना कशाला बोलवलं असतं. बरोबर. तरी मी बोलवलं आणि बोलून मी त्यांना बैठकीमध्ये बसवलं. तिथं चर्चा केली आम्ही. ती चर्चा झाल्यानंतर त्या दिवशीची माझी सोशल मीडियाची पोस्ट काढा आणि त्यांची पण काढा. माझ्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये त्यांचा नावाचा उल्लेख आहे, त्यांचा फोटो आहे. त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये माझ्या नावाचा उल्लेख नाही आणि माझा फोटो क्रॉप केलेला आहे. त्याच्यातूनच मानसिकता दिसते ना, श्रेयवादाची लढाई चालू आहे का, मानसिकता त्याच्यातूनच दिसते ना. माझं एकदम सोपं म्हणणं आहे की तुम्ही काम करा. जर या तालुक्यामध्ये जर 2 आमदार असतील तर तालुक्याला फायदा झाला पाहिजे. बरोबर. तुम्ही निधी आणा, मी पण निधी आणतो, आपण दोघे मिळून तालुक्याचं काम करू. माझं कुठं चुकत असेल, मी जिथं जाऊ शकत नसेल, मी जिथं पोहोचू शकत नसेल तिथं तुम्ही पोहोचा. तुम्हाला कुठं मदत लागत असेल आम्हाला बोलवा. पण त्यांचा असाही आरोप होतो की ते त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेतायत. असं एकही उदाहरण जर त्यांनी दाखवलं सिद्ध करून की त्यांनी आणलेल्या निधीवर मी आयत्या पिठावर जर रेगोट्या ओढल्याचं एकही उदाहरण दाखवलं तर मी राजकारण सोडून देईल. मी परत जिंदगीत राजकारणामध्ये येणार सुद्धा नाही. एक उदाहरण त्यांनी दाखवावं. कागदपत्र कुठंतरी मागच्या तारखेचे बनवायचे, कुठंतरी आम्ही ती मागणी केली म्हणे. तुम्ही पैसे आणले ना, आज भोजापूर चारीला त्यांनी जे पैसे आणले 40 कोटी रुपये, मी त्याच्यात श्रेयवाद नाही घेतला. 10 कोटी रुपये त्यांनी संगमनेर नगरपालिकेच्या रस्त्यांसाठी निधी आणला. अर्थात त्या निधीमध्ये 1 रुपया अजून आलेला नाही. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी 1 दिवस तो निधी झाल्याचं बोर्ड लागले सगळीकडं. मी त्याचा श्रेयवाद नाही घेतला. मी त्याच्यात मी असं नाही बोललो का हा निधी मी आणलेला आहे. जो निधी तुम्ही आणलाय तो तुम्ही आणलाय, जो निधी आम्ही आणलाय तो आम्ही आणलाय. त्याच्या श्रेयवादाचं काही कारण असायचं काही कारण नाही. एकदम स्पष्ट भूमिका आमची त्याच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये कुठंही माझ्या मनामध्ये किंतु परंतु शंका नाही आणि मी दुसऱ्याचं श्रेय घेण्याचं काही कारण नाही. किंबहुना मी श्रेय देणाऱ्यातला आहे. मी आता तुम्हाला तुमच्याच इंटरव्ह्यू सांगितलं भोजापूरला त्यांनी 40 कोटी रुपये आणले, मी त्यांना श्रेय देतो त्याचं. म्हणजे विखे पाटील साहेबांनी आणलेले असतील तरी मी यांना पण श्रेय देतो. त्याच्यात काही मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. दादा ते विकास कामांचं आपण पुन्हा येऊयात की आता ज्या ह्या निवडणुका जे विधानसभा निवडणूक झाली ती कुठंतरी विकास कामं आणि हिंदुत्ववादीचा अजेंडा हा विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे चालला गेला. कुठेतरी त्याचे पडसाद देखील दिसले. तर आता ही जी नगर परिषदेची निवडणूक होणार आहे, विकासाचा मुद्दा, हिंदुत्वादाचा मुद्दा, आता हे कसं बॅलन्स होणार आहे? नाही, मला असं वाटतं की एकदम स्पष्ट आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे. संगमनेरला आम्हाला पुढे घेऊन जायचंय. संगमनेर 2.0 अशा पद्धतीची संकल्पना आम्ही मांडलेली आहे. बेसिक कामं या शहरातले सगळे झालेले आहेत. आता आम्हाला संगमनेरला अपग्रेड करायचं आहे, नवीन दिशेकडे घेऊन जायचंय. जसं मोबाईल मधलं सॉफ्टवेअर असतं, जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं, त्याच्यावर पण आपण काम केलेलं असतं. काळानुरूप नवीन टेक्नॉलॉजीमुळे नवीन फीचरसाठी आपल्याला सॉफ्टवेअर अपग्रेड करावं लागतं. तसं आता संगमनेरला अपग्रेड करण्याची वेळ आलेली आहे. जुन्याला सोबत घेऊन अजून चांगल्या गोष्टी करून आता संगमनेरला एक चांगलं शहर करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहे. ते 2.0 असं म्हटलं जात होतं. थोरातांची इतक्या दिवस सत्ता होती, तर मग आता हे 2.0 म्हणजे थोरात तांबे हे नवीन व्हर्जन आहे का आता संगमनेरमध्ये प्रस्थापित होत आहे का? हे राजकीय व्हर्जनची चर्चा नाहीये, ही विकासाच्या व्हर्जनची चर्चा आहे. संगमनेर जे आहे, संगमनेर आज आम्ही इथपर्यंत आणलेलं आहे. त्याच्यात पाण्याचा प्रश्न मिटवला आहे, त्याच्यात अनेक बाकीच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. भुयारी गटार योजना केलेल्या आहेत, नाट्यगृह केलेलं आहे, स्टेडियम केलेलं आहे. आता आम्हाला संगमनेरला अजून पुढे घेऊन जायचंय. इथल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी करायच्या आहेत. इथं अजून 4 गोष्टी आम्ही कशा आणू शकतो जेणेकरून इथलं जीवनशैली अजून चांगली होईल, त्यासाठी काय करायचंय.
तर हे सॉफ्टवेअर जसं आपण अपग्रेड करतो तसं संगमनेरला अपग्रेड आम्हाला करायचंय. याच्यात राजकीय कुठं विषय आला? मग आता त्या 2.0 ची जी संकल्पना आहे आपण त्याच्यावर नंतर येऊ, पण आधी जो राजकारणी निवडणुकीच्या अगोदर जे जाहीरनामा देतात की जाहीरनामा प्रसिद्ध करता आम्ही हे करू ते करू, पण ते तुम्ही जे आजवरती आश्वासनं दिली ती पूर्ण केलीत का? 100% केलेले आहेत. मग विरोधकांकडून काय आरोप होत आहेत? मग त्यांनी माझं तेच म्हणणं आहे की विरोधकांनी आम्हाला दाखवावं का कोणतं आश्वासन असं आहे का जे आम्ही पूर्ण केलं नाही. आम्ही 100% कामं केलेली आहेत. अहो, आमच्या संगमनेरच्या पाण्याचे च्या मुद्द्यावर राज्यात वेगवेगळ्या तालुक्यात निवडणुका होत आहेत. बरं. तिथं उदाहरण दिलं जातंय का संगमनेरला जे शक्य झालं ते अमुक अमुक तालुक्याला का नाही झालं? तिथं उदाहरणं दिले जात आहेत. आणि जा ना राज्यामध्ये विचारा कोणाला पण, ट्रक टर्मिनस आहे का कुठे? स्टेडियम अशा पद्धतीचं आहे का कुठे? नाट्य संकुल आमचं जे आनंद फंदीचं आम्ही करतोय त्या पद्धतीचं 1000 कॅपॅसिटीचं आहे का कुठे? 35 गार्डन आज आम्ही केलेले आहे का कुठे? विचारा तुम्ही. पण मग आता जे हे तुमचा 2.0 याची एक चांगली चर्चा सोशल मीडियावरती पण होती, नेमकं हे 2.0 आहे तर काय? 2.0 म्हणजे संगमनेरला अपग्रेड करायचं आहे. इट्स टाइम टू अपग्रेड अशा पद्धतीची ती लाईन आहे. संगमनेर आज जे आहे याच्यापेक्षा अधिक चांगलं संगमनेर. आम्ही काम केलंय, आता आम्हाला कमाल करायची आहे. अशा पद्धतीची ही टॅगलाईन आमची आहे आणि त्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहे. आता आपण या निवडणुकीकडे येऊया. विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने आता थोरातांचा पराभव झाला, खताळांना स्वीकारलं लोकांनी, बरोबर? तर आता यावेळेसही खताळांनी घरातले उमेदवार दिलेले आहेत, तुम्ही देखील घरातले उमेदवार दिलेले आहेत. तर मग या लढतीकडे कसं बघता येतं? पुन्हा 2024 ची पुनरावृत्ती होईल का इथं? मला असं वाटतं की 3 डिसेंबर पर्यंत वाट पाहू आपण यासाठी. पण ज्या पद्धतीने आज आम्ही लोकांकडे जातोय, लोकांशी बोलतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, काय ज्याच्या काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय. संवाद हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि तो आम्ही साधतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की यश हे आमचंच आहे आणि 3 डिसेंबरला ते आपल्याला दिसून येईल. इथं असंही म्हटलं जातं सोशल मीडियावरती की पुन्हा एकदा हिंदुत्ववादी एक झेंडा या ठिकाणी फडकावला जाईल आणि सत्ता ही आमचीच असेल. आणि तुमच्यावर ते सातत्याने आरोप होत आहे की तुम्ही एक मुस्लिम दार्जिन आहात. मी आपल्याला एकदम विनम्रपणे सांगू इच्छितो की संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर हे अत्यंत संवेदनशील असं शहर म्हणून पूर्वी ओळखलं जात होतं. बाळासाहेब थोरात साहेब असतील, डॉक्टर सुधीर तांबे असतील, यांनी जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक या शहराला शांत केलं. शांत केल्यामुळे इथं बाजारपेठ वाढली, आज व्यापार इथं वाढला. इथल्या बँकांमध्ये आज 7-7, 8-8 हजार कोटीच्या ठेवी आहेत. इथं आज संगमनेर शहरा तालुक्यामध्ये 9 लाख लिटर दुधाचं रोज निर्मिती होते, 7 लाख अंड्यांचं उत्पादन होतं. असे मोठा विषय. बस्ते बांधायला आमच्याकडं आजूबाजू 4-5 तालुक्यातून लोक येतात. आज आमचे दुकानांचे ब्रँड हे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. हा जो व्यापार वाढला हा शांतता नसती तर नसता वाढला. हे शांततेमुळे वाढलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ती शांतता टिकवण्यासाठी ची ही निवडणूक आहे. आम्ही कधी भांडण लावणाऱ्यातले नाही, भांडण मिटवणाऱ्यातले आहोत. कारण या गावाच्या हिताचं जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आम्ही कधी चुकीच्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलो नाही आणि इथून पुढच्या काळातही कधी राहणार नाही. पण ते जे शांत संगमनेर शहराची जी ओळख होती ते अशांत हे गेल्या वर्षभरापासून झालं, जे की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर. काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? तर कारणांचा शोध तुम्ही पण लावला पाहिजे. थोडंसं शोध पत्रकारिता तुम्ही घेतली पाहिजे की का असं होतंय. पण आता तुम्ही सांगितलं की या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित आहे, एक सर्व गुण संपन्न आहेत. पण असंही म्हटलं जातं की इथले जे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, ते टिकत नाहीत. कोणाचा तरी त्यांच्यावरती दबाव आहे. गेले 40 वर्ष तर सत्ता तुमचीच होती. तर मग नेमकं दबाव कोणाचा आहे त्यांच्यावरती? तुम्ही माहिती घ्या ना. तुम्ही जिल्ह्यात फिरत असताना तुम्ही ही माहिती घ्या की इथं येण्यासाठी एक काळ असा होता की अधिकारी संगमनेरला येण्यासाठी उत्सुक असायचे, मागं लागायचे आणि पोस्टिंगसाठी संगमनेरला येण्यासाठी अतिशय ते इंटरेस्टेड असायचे. आज असं झालंय की इथं कोणताही अधिकारी हा मोकळ्या मनाने काम करू शकत नाही. त्याच्यावर दबाव आहे. त्यांना सतत गडचिरोलीला पाठवतो, तुला गडचिरोलीला पाठवतो, तुझा बंदोबस्त करतो, तू कसं काम करतो पाहूनच घेतो. अशा पद्धतीच्या जर क्लास 1 अधिकाऱ्यांना धमक्या जर मिळत असतील तर मग कोण इथं येणार आहे? शेवटी प्रत्येकाला आपापला स्वाभिमान महत्वाचा आहे. आता एवढाच विषय आहे की बदली करणाऱ्या अधिकाऱ्याकडे चॉईस आहे.
तो बदली करून जाऊ शकतो. बर. संगमनेरकरांकडे चॉईस नाहीये. संगमनेरकरांना आता 5 वर्ष बघावंच लागेल याला. पण नेमकं कोणाचे असे राजकीय दबाव आहे? तुम्ही एवढ्या वर्षाचे राजकारणी येत आहात, तर मग नेमकं जे संगमनेर कुठेतरी प्रगतीची वाट खुंटते, तुम्हाला असं वाटत नाही का? 100% खुंटलेली आहे. पण मी तुम्हाला एक ग्वाही आज या चॅनलच्या माध्यमातून देऊ इच्छितो की कोणतीही प्रगती आणि विकास हा थांबणार नाही. कोणीही कसंही असलं, कसंही वागत असलं तरी आम्ही पण सक्षम आहोत. आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आमच्याकडं एक दृष्टिकोन आहे, एक विजन आहे आणि संगमनेरला खूप पुढं घेऊन जायचंय. अशा ठिकाणी घेऊन जायचंय की एक आदर्श शहर हे संगमनेर असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने पुढच्या 50 वर्षात संगमनेर कसं असेल त्याचं विजन ठेवून 5 वर्षात काय काम करायचंय हे ठरवायचंय. शेवटी कोणतीही गोष्ट असताना ध्येय मोठं ठेवावं लागतं आणि मग त्याला छोट्या भागामध्ये तुम्हाला गोल सेट करावं लागतात. बरोबर. आमचं ध्येय आहे की संगमनेर 50 वर्षामध्ये पुढच्या या देशातलं एक उत्कृष्ट शहर असलं पाहिजे. मग त्याचे गोल छोटे 5 वर्षाचे, 1 वर्षाचे, 100 दिवसाचे त्या पद्धतीने करून आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे. दादा, आपण एक विधानसभेचं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेस अंमली पदार्थ, त्याच्यानंतर ते स्टिंज वगैरे जे आहेत, ते उत्तेजक पदार्थ जे आहेत, याच्या विरोधात तुम्ही एक आवाज उठवला होता. पण विरोधक असं म्हणतायत की ते तुम्ही सत्तेत होता त्यावेळेसही होतं, मग त्यावेळेस तुम्हाला का नाही आवाज उठवता आला? नाही, त्यावेळेस असेलही कदाचित, परंतु त्यावेळेस कदाचित ते चोरून मारून असेल. अंमली पदार्थ या देशामध्ये आहेत, अनेक ठिकाणी असतील. पोलीस त्याच्यावर कारवाई करतात. आपण रोज पेपरला वाचतो, इकडे ड्रग पकडले, तिकडे ड्रग पकडले. पण ज्या पद्धतीने ते संगमनेर शहरात आणि तालुक्यात आज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, इझिली अवेलेबल आहे, शाळांच्या शेजारी मिळत आहेत, त्याच्यातून जे दुर्घटना घडत आहेत, त्याच्यातून जी आमची पिढी वाया जातीये, भावी पिढी आमची वाया जाते, हे आमच्यासाठी चिंताजनक आहे आणि ते मागच्या या वर्षातच सुरू झालेलं आहे. पण त्यावरती असे ठोस पावलं काय उचलली गेली नाही? मग याआधी होत होतं तर मग ती पावलं उचलली गेली का नाही? नाही, पावलं 100% उचलले गेले, परंतु आमचा एक वचक पोलिसांवर होता. आम्ही कधी पोलिसांकडून 1 रुपयाची अपेक्षा कधी ठेवली नाही. त्यामुळे आम्ही पोलिसांना कधी अवैध व्यवसाय करू दिले नाही. ते करतही असतील तरी चोरून मारून करत होते. खुलेआम निधड्या छातीने अवैध धंदे यापूर्वी कधी संगमनेरमध्ये झाले नाही. आता पुन्हा आपण संगमनेरच्या निवडणुकीवरती येऊयात. दादा, एक विकासाचं तुम्ही जे विजन म्हणतायत की येणाऱ्या काळात आम्ही करू, समोरचे उमेदवारही म्हणतायत की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतोय, जनतेचा कौल आम्हाला असेल, तर मग तुमचं विकासाचं विजन काय? माझं विकासाचं जे विजन आहे ते जनतेच्या अभिप्रायांमधून, जनतेच्या सूचनांमधून आम्ही संगमनेर 2.0 जे एक अभियान राबवतोय, त्याच्यातून आम्ही लोकांच्या सूचना घेतोय आणि त्याच्यातून एक विजन आम्ही तयार करणार आहे, ज्याचा जाहीरनामा जो आहे तो लवकरच आम्ही सगळ्यांसमोर आणणार आहे. ते ठेकेदारीबाबत तुम्ही उमेदवारांकडून एक लिहून घेतलंय काय? नेमकं काय विषय आहे? नाही, की आम्ही अनेक वेळा पाहिलं की नगरसेवक जे आहे, आणि फक्त संगमनेरातच नव्हे संपूर्ण देशामध्ये असं झालेलं आहे की नगरसेवकच एक तर स्वतः प्रत्यक्ष ठेकेदार असतात किंवा ते दुसऱ्याच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घेतात किंवा कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेतात. आणि म्हणून या नगरपालिकेत तिकीट देत असतानाच आम्ही ठरवलं आणि सगळ्या नगरसेवकांकडून आम्ही त्या पद्धतीचं एक अंडरटेकिंग घेतोय की नगरपालिकेच्या संबंधित कुठल्याही कामामध्ये आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी करणार नाही, अशा पद्धतीचं आम्ही एक त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतोय. दादा, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे संगमनेर. मग आता ही जी निवडणुकीमध्ये तुम्ही उभे आहात, पंजा गायब झालेला आहे, थोरात कुठंही सक्रिय यामध्ये दिसत नाही. तर ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपचे गुणगानही गातात, तर मग नेमकं तुमचा पक्ष कोणता आहे? या निवडणुकीमध्ये जर उतरलात, लोकांना ही विचारायचं वाटतं की काँग्रेसही नाही, भाजप नाही, नेमकं तुमचा पक्ष कोणता आहे? नाही, पहिली गोष्ट तर जी काय संगमनेर सेवा समिती आम्ही स्थापन केलेली आहे आणि ज्या संगमनेर सेवा समितीच्या झेंड्याखाली आम्ही ही निवडणूक लढतोय, आमचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबच करतायत. त्यांनीच या शहराला आजपर्यंत एक दिशा देण्याचं काम केलं, या शहरातले प्रश्न मिटवण्याचं काम केलं आणि इथून पुढच्या काळातही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी तरुण पिढी हा वारसा पुढे घेऊन चालण्याचं काम आम्ही सगळे करणार आहे. राहिला प्रश्न पंजाचा,
तर स्वतः मीही पक्षातून निलंबित आहे. हम्म, मी अपक्ष आमदार आहे. हम्म, मी ना भारतीय जनता पार्टीचा सहयोगी सदस्य आहे, हम्म, ना काँग्रेसचा सहयोगी सदस्य आहे. मी अपक्ष आहे. हम्म, आणि अपक्ष असल्यामुळे हम्म, मी अपक्ष, त्याचबरोबर अनेक लोक वेगवेगळ्या पक्षाचे हम्म, हे या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत हम्म, संगमनेरकर म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून हम्म, राजकारणाच्या पलीकडे ही आघाडी तयार केलेली आहे संगमनेर सेवा समिती नावाने. हम्म, त्यामुळे सगळ्यांची अशी मानसिकता होती की एक चिन्ह असावं, बर, प्रत्येकाने वेगवेगळं चिन्ह घ्यावं, हम्म, हे योग्य नाही. आणि म्हणून एक चिन्ह असावं. तर चिन्हांचं तुम्हाला माहिती की निवडणूक आयोगामध्ये हम्म, प्रचंड किचकट आणि अडचणीचा निवडणूक आयोगाचं धोरण आहे हम्म, की एखादं चिन्ह एखाद्या वॉर्डामध्ये जर मागायचं असेल हम्म, तर ते चिन्ह मागितल्यानंतर तेच चिन्ह जर दुसऱ्या कोणत्या माणसाने मागितलं हम्म, तर लॉटरी होणार, बर, अशी त्याची तरतूद बर, आहे. हो, आता असे जर 15 मध्ये लॉटऱ्या झाल्या हम्म, आणि वेगवेगळे जर चिन्ह प्रत्येक ठिकाणी आम्हाला मिळाले असते, हम्म, म्हणजे नगराध्यक्षाला एक नंबर प्रभागात 1, 2 नंबर मध्ये दुसरं, 3 नंबर मध्ये तिसरं, हम्म, तर संभ्रम अवस्था निर्माण होते मतदारांमध्ये. हम्म, आणि मग एक चिन्ह असावं त्यासाठी आम्ही एक राष्ट्रीय पक्षाची मदत त्याच्यामध्ये घेतली आहे आणि हम्म. सिंह निशाणी हम्म, आम्ही त्याच्यामध्ये घेतली आहे. आणि सिंह निशाणीचा आणि संगमनेरकरांचं एक भावनिक असं नातं आहे. हम्म, कारण 1985 ला बर, बाळासाहेब थोरात साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून, विधानसभेत निवडून आले तेव्हा त्यांची निशाणी सिंह होती. हम्म, आणि म्हणून एक वेगळं नातं पण आहे. हम्म, असं सगळेजण आमची टीम जेव्हा बसली ते म्हणले सिंह निशाणीच आपल्याला मिळत असेल पाहिजे. तर बघा. मग हम्म. ती सिंह निशाणी आम्हाला मिळाली आणि म्हणून आम्ही आनंदाने ही निवडणूक जी आहे ती एक चिन्हावर लढतोय. असं काँग्रेसचा पंजाच पूर्ण या निवडणुकीतून नाहीये, तर मग कुठेतरी तुमची भाजपकडे वाटचाल तर नाही ना? म्हणजे भाजप- सिंह निशाणी आहे, पण पंजा गायब झालेला आहे तर. आणि मध्यंतरी असंही होतं की तुम्ही फडणवीसांच्या गुडबुक मधले होतात, तर मग कुठेतरी ते जे नातं, ती जवळीक उद्या भाजपकडे वाटचाल तर नाहीये ना तुमची? असं आहे की मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हम्म, हे यांचा आणि माझे संबंध अत्यंत चांगले सगळ्या राज्याला माहिती आहे. हम्म, पण त्यांनी मला आजपर्यंत कधी भारतीय जनता पार्टीत या म्हणलेलं नाही आणि मी त्यांना कधी भारतीय जनता पार्टीत मला घ्या असं म्हणलेलं नाही. आमचे जे संबंध आहेत किंबहुना देवेंद्रजींचे सगळ्याच पक्षातल्या सगळ्या नेत्यांबरोबर संबंध आहेत. असा एकही पक्षाचा एकही नेता नाही का ज्याचे देवेंद्रजींचे मैत्रीचे संबंध नाहीत. आहेत. राजकारण वेगळे, वैयक्तिक संबंध वेगळे आहेत. पवार साहेबांनी पण मध्यंतरी आपण पाहिलं असेल देवेंद्रजींच्या वाढदिवसाला त्यांच्या स्तुती सुमने उधळली होती. प्रत्येकाचे संबंध आहेत. मुद्दा असा आहे का ही निवडणूक विधान परिषदेची अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सहयोगी सदस्य व्हायचं असतं. ते सहयोगी सदस्य होताना मी ना भारतीय जनता पार्टीचा झालो ना काँग्रेसचा झालो. काँग्रेसने तर मला निलंबित केलेलं आहे. काँग्रेसचा माझा तर काही तसा टेक्निकली काही संबंध नाही. परंतु आमची जी विचारधारा आजपर्यंत कायम राहिलेली आहे ती विचारधारा ही कायम पुरोगामी विचाराचे आमचा परिवार राहिलेला असल्यामुळे मी अपक्ष राहणं संयुक्तिक समजलो आणि मी राहिलो. आणि त्यामुळं मला नाही वाटत की आता राजकीय निर्णय घेण्याची कोणती वेळ आहे किंवा मला कोणत्या म्हणजे पक्षात उद्या काही तुमच्या मनात किंतु परंतु आहे का की उद्या जर त्यांची ऑफर आली तर तुम्ही भाजपात जाणार का? मला कोणी ऑफर केलेली नाही आणि कोणी करणारही नाही. पण जर केली तर? आणि केली तरी मी तो निर्णय घेणार नाही. कारण मला जे आहे ते अपक्ष म्हणून काम करायचं आहे. एक स्वतंत्र मला काम करायचं आहे. त्याच्यातून चांगलं काम मला करायचंय. पण हे निश्चित काम करत असताना एक आमदार म्हणून काम करत असताना सत्ताधारी जे लोक असतात बसलेले त्यांच्या सहयोगाची त्यांच्या मदतीची आवश्यकता असते. आणि माझे सुदैवाने संबंध सगळ्या सत्ताधारी पक्षाशी अत्यंत चांगले असल्यामुळे निश्चितपणे ती मदत मी भविष्यात देखील घेईल. परंतु राजकीय दृष्ट्या मी अपक्ष आहे आणि अपक्षच मला राहायचं आहे. असं म्हणतात की सत्ताधाऱ्यांसोबत तुमचे एक चांगले घनिष्ठ संबंध आहेत. त्यातून जे सुरू असलेले राजकारण हे तुमच्या सोबतचे जे काही बगलबच्चे आहेत त्यांच्यासाठी हे राजकारण तुमचं सुरू आहे? नाही म्हणजे नाही कळलं मला. म्हणजे हे जे बगलबच्चे तुम्ही सांभाळलेले आहेत असं म्हणतायत की त्यांच्यासाठी हे राजकारण सुरू आहे, त्याची सत्ता तुम्हाला मिळवायची आहे की त्यांचे व्यवसाय चालले पाहिजे, त्यांचे जे काही गोष्टी असतील विविध, तर त्यांच्यासाठी हे तुम्ही राजकारण करतायत, त्यांना जवळ ठेवण्यासाठी हे राजकारण करतायत? पहिली गोष्ट तर मला कोणी बगल बच्चा नाही. मला आहेत सहकारी. माझे सहकारी आहेत जे जीवाभावाचे आहेत. आणि ते फक्त संगमनेरात असं नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात माझा एक तरी सहकारी आहे. त्या सहकाऱ्यांचे कामं करण्यासाठी मी निश्चितपणे सक्षम आहे आणि त्यांचे कामं करण्यासाठी मला जिथं जावं लागेल तिथं जाण्याची माझी तयारी आहे.
बरं त्यांच्या व्यवसायाला किंवा त्यांच्या राजकारणाला मदत करायची असेल तर मी निश्चितपणाने करणार. पण माझ्या कोणत्याही सहकार्याचा एकही अवैध धंदा नाही. माझा कोणताही सहकारी वाळूचा व्यवसाय करत नाही. माझा कोणताही सहकारी मटका, जुगार, दारू याचा व्यवसाय करत नाही. माझे सहकारी जर चांगला व्यवसाय करत असतील, जर स्टार्टअप करत असतील, एखादी IT कंपनी काढत असतील, जर ते काही फॅक्टरी उभी करत असतील, जर छोटे उद्योग व्यवसाय ते उभे करत असतील, तर त्यांना मदत करायला काय अडचण आहे. एखादा माझा सहकारी जर 5-50-100 मुलांना रोजगार निर्माण करून देणार असेल तर त्याला निश्चित मी मदत करणार आणि त्याच्या माध्यमातून मी रोजगार निर्मिती पण करणार. तर मला असं वाटतं की बगल बच्चे हा शब्द प्रयोग माझ्या राजकारणात लागू नाही. माझे सहकारी आहेत, अत्यंत प्रेमाचे, जीवाभावाचे आहेत आणि मी त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु ते कुठेही चुकीचं काम करत असतील तर मी त्यांना पाठीशी घालत नाही आणि घालणार पण नाही. ते असं टीका-टिप्पणी करतायत की संगमनेर वाटून घेतले मामा भाचेंनीच. संगमनेर शहराची जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे. तालुक्यावरती पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातच आपलं वजन प्रस्थापित करतायत. काय तथ्य काय त्यातलं? असं आहे की थोरात साहेब आमच्या तालुक्याचे नेते आहेत. त्याचे शहर पण आलं आणि तालुका पण आला. त्याच्यामुळे शहर वाटून घेतले त्यांनी. शहर आम्ही तालुका तो काय केक नाहीये वाटून घेतलाय. हा मुद्दा एकदम स्पष्ट आहे की ही शहराची निवडणूक आहे. शहराच्या राजकारणामध्ये मला इंटरेस्ट आहे. या शहराला कुठेतरी घेऊन जायची माझी दृष्टी आहे, माझ्याकडे विजन आहे. आणि मग हे शहर जर पुढे नेण्यासाठी मला जर काही स्वातंत्र्य द्यायचं असेल आणि ते जर थोरात साहेब देत असतील तर ते त्याचं स्वागत लोक करतायत. उलट लोकांना, संगमनेरकरांना आवडतंय की साहेबांनी मला ही संधी दिली की बाबा संगमनेरसाठी तू काहीतरी चांगलं काम कर आणि मी निश्चित करून दाखवणार. पण बाळासाहेब थोरातांचा ह्या निवडणुकीमध्ये असा थेट कुठंही सोबत तुमच्या दिसले नाहीत किंवा आजही जो कार्यक्रम झाला सकाळी उमेदवारांचा त्याही ठिकाणी दिसले नाहीत. काही कुठेतरी नाराजी वगैरे आहे? नाही, नाराजी काही नाही. निवडणूक आता तर चालू होतीये. निवडणूक अजून सुरू कुठं झाली. पण प्रत्येक इच्छुक उमेदवाराशी थोरात साहेबांनी चर्चा केली. जे नाराज उमेदवार होते, ज्यांना तिकीट आम्ही देऊ शकलो नाही, त्यांच्याशी थोरात साहेबच बोलत होते. सगळ्या गोष्टीमध्ये, सगळ्या प्रक्रियेमध्ये साहेब आमच्या सोबत आहेत. तनमन धनाने जे आहेत ते आमच्या सोबत आहेत. पूर्ण ताकदीने ते आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही निवडणूक होती आहे. योग्य वेळी ते येतील असं थोडंच आहे की रोज त्यांनी माझ्याबरोबर मोटरसायकलवर गावात फिरावं अशी अपेक्षा करणं मला असं वाटतं की योग्य नाही. दादा, एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो की जर उद्या नगराध्यक्षपद आपल्या घरी आलं, विजय आपल्या पॅनलचा झाला, तर पुढचं व्हिजन काय असणार आहे? संगमनेर कशा पद्धतीने सुधारलं जाणार आहे? एक संगमनेरकरांसाठी विकासाचं व्हिजन काय असणार आहे तुमचं? मी एवढंच सांगतो की संगमनेर 2.0 2.0 जे आम्ही घेऊन येणार आहे जाहीरनामा, तो जाहीरनामा आल्यानंतर 22-23 तारखेला तो जाहीरनामा आमचा येईल. तो जाहीरनामा आल्यावर तुम्हाला व्हिजन आमचं कळेलच. पण मी एवढंच सांगू शकतो की आजपर्यंत संगमनेरात खूप चांगलं काम झालेलं आहे. खूप नवीन काम करण्याची आवश्यकता आहे. नव्या युगाचे नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पूर्वी आमच्याकडे 2 व्हीलर होत्या, आता 4 व्हीलर आलेले आहेत. 4 व्हीलर आल्यामुळे त्यांच्या पार्किंगची व्यवस्थेची अडचण झालेली आहे. रस्ते आधी बैलगाड्या चालायच्या, आता त्याच्यावर सिग्नल आलेले आहेत. काळानुरूप प्रश्न बदलत आहेत. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन ठेवून त्याचे छोटे छोटे गोल करून त्या प्रमाणात मी काम करेल. आणि मी निश्चित एवढं सांगू शकतो की संगमनेरकरांना अभिमान वाटेल असं काम निश्चितपणाने माझ्या हातून होईल, एवढं खात्री मी संगमनेरकरांना देऊ शकतो. दादा, ह्याच प्रश्नाला आणखी एक प्रश्न सुचला, कारण आम्ही ज्यावेळेस संगमनेरमध्ये फिरलो होतो, जे तुम्ही तरुणांमध्ये एक तुमची चांगली क्रेज आहे, तरुणांशी संवाद तुमचा सातत्याने होत असतो. काही तरुण असं म्हटलेत की संगमनेर सगळ्या पद्धतीने विकसित आहे, मात्र MIDCचा जे काही बेरोजगारीचा प्रश्न जर तुमच्या मतदारसंघात आहे, गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता तुमच्याकडे आहे, तर मग ह्या ठिकाणी MIDC किंवा अजून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी काही तुमचा काही प्लॅन आहे का? संगमनेरमध्ये MIDC आली पाहिजे या मताचे आम्ही पण आहे. पूर्वीच्या काळामध्ये संगमनेरात सगळ्यात मोठी अडचण पाण्याची होती. इथं प्यायला पाणी नव्हतं, शेतीला पाणी नव्हतं. हा दुष्काळी तालुका आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं प्राधान्य आमच्या दृष्टीने होतं ते पाणी आणा. ते पाणी आज निळवंड्याच्या माध्यमातून आलेलं आहे. अनेक साकूर पठार भाग असेल, तळेगाव असेल, निमोन असेल, या सगळ्या ठिकाणी ते पाणी आलेलं आहे.
आणि आता पाणी आल्यानंतर हम्म, मला असं वाटतं की उद्योगधंद्यांच्या दृष्टीने हम्म, आता काम होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्री देतो हम्म, का संगमनेर तालुक्यात येणाऱ्या काळामध्ये हम्म, चांगली अशी MIDC आणि उद्योगधंदे आम्ही आणू. हम्म, आणि माझे वैयक्तिक संबंध अनेक उद्योजकांबरोबर आहेत. हम्म, हम्म, माझे वैयक्तिक उडबस जी आहे ती अनेक उद्योजकांबरोबर आहे. अनेक लोक उत्सुक आहेत. त्यांना घेऊन येणं, हम्म, तिथं त्यांना फॅक्टरी लावायला लावणं हम्म. हे निश्चितपणे मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. दादा, तुम्ही देश परदेश फिरलेला आहात, अनेक ठिकाणी चर्चासत्र घेतलेले आहात, सेमिनार अटेंड केलेले आहात. तुमचा ओढा ही ग्रामीण भागाकडे आहे की ग्रामीण भाग विकसित झाला पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं ग्रामीण भागासाठी देखील काय विजन असलं पाहिजे की शहरी निवडणूक आहे, शहरामध्ये सुखसुविधा भेटतात, मात्र आजही अनेक ठिकाणी असं आहे की ग्रामीण भागामध्ये अडचणी आहेत. तर मग एक तुम्ही ज्यावेळेस परदेश फिरलात, कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या देशामध्येही झाल्या पाहिजे, या मतदारसंघातही तुम्हाला ग्रामीण भागात राबवल्या पाहिजे असं वाटतं? मला असं वाटतं की मी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं असल्यामुळे हम्म, ग्रामीण राजकारणाचा आणि ग्रामीण प्रश्नांची जाण मला आहे. हम्म, मी एवढंच सांगेल की ग्रामीण भागामधून खेड्यातून शहरात यायला लागू नये. हम्म, कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, आरोग्याच्या निमित्त येतील, हम्म, पण राहायला येण्याची आवश्यकता पडणार नाही. हम्म, अशा पद्धतीच्या सुखसोयी व्यवस्था हम्म, ह्या तिकडं ग्रामीण भागातही असल्या पाहिजे, जेणेकरून शहरांवरचा ताण कमी होईल हम्म. आणि लोक आपल्या गावाकडे राहतील, फक्त कामापुरते शहरामध्ये येतील. अशी व्यवस्था पुढच्या येणाऱ्या काळात आपल्याला करायची आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो फक्त आता. नगराध्यक्ष पद जर उद्या तुमच्या घरात आलं, तर असं अनेक वेळा होतं की महिला सरपंच असेल तर पती कारभार सगळं चालवतात. उद्या जर नगराध्यक्ष पद तुमच्या घरात आलं, तर तो कारभार कोण हाकणार? मैथिलीताई तांबेच हाकणार की सत्यजित तांबेंचा त्यांच्यावरती पूर्णपणे एक वचक असणार? मला असं वाटतं की माझं काम नेतृत्व म्हणून हम्म, व्हिजन देणं आहे आणि त्या व्हिजनला इम्प्लिमेंट करण्याचं काम सगळ्या टीमचं आहे. त्याच्यामुळं मी व्हिजन देईल, त्या व्हिजनला लागणाऱ्या राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून किंवा खाजगी कंपन्यांकडून देशात विदेशात काय चाललंय ते सगळं दाखवून एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन त्यांना तयार करून देईल. हम्म, तो प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी हम्म, ही टीम काम करेल. हम्म, त्या स्वतः डॉक्टर आहेत, हम्म. स्वतः एका म्हणजे व्यवसायामध्ये पण चांगलं काम करतात, मॅनेजमेंटची त्यांना आवड आहे, हम्म, त्या ते काम करतील आणि मी त्याचा आढावा घेत राहील आणि चांगलं काम होतंय का नाही ते मी बघत राहील आणि त्याची जबाबदारी अल्टिमेटली माझी असणार आहे. मी ती जबाबदारी पार पाडणार हम्म, आणि जे विजन मी ठेवलेलं आहे हम्म, ते प्रत्यक्षात उतरतं की नाही हम्म. ही पूर्ण जबाबदारी मी पार पाडणार. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांना काय आवाहन करणार? नाही, मी संगमनेरकरांना आज आपल्या लेट्सअप चॅनलच्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल का एकदा आमच्यावर विश्वास ठेवा. आपण आजपर्यंत आमच्या परिवारावर खूप विश्वास ठेवलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आम्हाला संधी देण्याचं काम आपण केलेलं आहे. माझेही काही स्वप्न या शहराविषयी आहेत. मलाही या शहराला पुढं घेऊन जाण्यासाठी काहीतरी ठोस करायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्या पंखांना बळ द्या. मी निश्चितपणे आपल्याला खात्री देतो की संधी मिळाल्यावर संधीचं सोनं करेल आणि पुढच्या 5 वर्षात संगमनेरला अजून मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम मी आणि माझी टीम करेल याची आपल्याला 100% खात्री देतो. धन्यवाद दादा, लेट्सअप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. तुम्हाला देखील निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.